नागोठणेतील भव्य सभा म्हणजे विजयाची नांदी. मंत्री भरत गोगावले. भाजपने शिवसेनेशी युती केली नाही, त्यांची राष्ट्रवादीकडे जाण्याची इच्छा होती. भरत गोगावले. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई. मंत्री भरत गोगावले काय म्हणाले? मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या खास शैलीत फिरवला रुमाल. कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रायगड जिल्हा परिषद नागोठणे गटाचे उमेदवार सुमित काते आणि पंचायत समितीचे उमेदवार अंजली दुर्गावले आणि अरुणा हंबीर यांच्या प्रचारासाठी भव्य सभा नागोठणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळेस आगामी निवडणुकीतील ही विजयाची नांदी असल्याचा ठाम विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. या सभेत प्रचंड जनसमर्थन दिसून आल्याने आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा दावा त्यांनी केला. रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा शिवसेनेने निर्धार केलाय. नागोठण्यात शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मजबूत साथ मिळाली आहे. सुमित काते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी 5 राजकीय पक्ष एकत्र आले असल्याने विरोधकांना चांगलीच धडकी भरली आहे. या भक्कम आणि अभेद्य एकजुटीने सुमित काते आणि अन्य उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं चित्र निर्माण झालंय. मंत्री भरत गोगावले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आणि काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रमुख नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नागोठणे येथे भव्य सभा पार पडली. यावेळी परिवर्तन विकास आघाडीतील नेत्यांनी जोशपूर्ण आणि विकासाचं विजन मांडणारी भाषणं केली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गोगावले यांनी भाजप शिवसेनेची युती होऊ शकली नाही यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की त्यांची खरी इच्छा आमच्याकडे येण्याची नव्हतीच. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जायचं होतं, त्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याशी युती केली नसावी असं मंत्री गोगावले म्हणाले. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. सर काय सांगाल, या ठिकाणी 5 पक्ष एकत्र आलेले आहेत सुमित कातेंच्या विजयासाठी. कशा पद्धतीने विजयाची खात्री आहे सर? आज आपण ही सभा पाहताय की नागोठण्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे. आणि निश्चितच आमचा सुमित आणि दुसऱ्या माझ्या 2 महिला भगिनी या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडळी कटिबद्ध आहेत. आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत. आम्ही सगळे लोक सुमितच्या आणि आमच्या त्या 2 भगिनींच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू. सर, किशोर जैन म्हणालेत की हे आव्हान नाही, सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन मी निवडून येईल. हा ठीक आहे ना, प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने सांगतो, परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे का सोपी आहे हे त्यांना कळेल. सर, भाजप युती करण्यासाठी तयार होतं, मात्र कुठल्या जागेवरती आपण युती फिसकटलेली आहे? ना, असं काही नाही आहे. त्यांची इच्छा नव्हती, त्यांना एनसीपी कडे जायचं होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसेल, काही हरकत नाही आहे. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एनसीपी आणि भाजप युतीचा जो आहे तो काही ठिकाणी फटका बसला. यावेळेस असं होण्याची शक्यता आहे का? आम्हाला नाही फटका बसला, आता फटका त्यांना बसेल. सर, अजितदादा पवार यांचं जे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्या पत्नीला देण्यासाठी घाई झाली असं विरोधक म्हणतात. नाही, ठीक आहे, तर ते त्यांचा पर्सनल मामला असेल का, त्यात आम्ही बोलू इच्छितो नाहीये. कारण का घाई झाली किंवा का नाही हे आम्ही नंतर विचारू. सर, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती जागा साधारणतः जिंकल्या जातील? जे आम्हाला संख्याबळ पाहिजे तेवढे आम्ही जिंकू. दासगाव मधल्या गावाने गाव आहे, त्यांनी आता पूर्णपणे अजितदादा पवार यांच्या गटामध्ये गावकीने प्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत असताना गावाचा विकास झाला असा आरोप करत सगळा विकास आम्ही केलेला आहे. काही वैयक्तिक त्यांची कारण असू शकतात, पण हरकत नाही आहे. आमचे पण प्रवेश चालू आहेत आणि तुम्हाला 9 तारखेला दिसेल. सर, विकास बघावले देखील आता निवडणुकीच्या रिंगामध्ये आहेत, त्याकडे आपण कसं पाहतो? त्याकडे विजयाच्या दृष्टिकोनातून पाहतो आम्ही आणि सगळ्या क्षेत्रात आम्ही विजय करू.